महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेवूया माता। चेली खेडी ग्रामी तू अवतरलासी जगदोद्धारासाठी राया तू फिरसी। भक्त वत्सल करा तू एक होसी। म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी। जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेवूया माता। ओवाळू आरती अण्णा सद्गुरुनाथा स्वामी दीनाच्या नाथा। त्रिवार वंदन करुणी चरणी ठेवी तो माता। स्वामी भक्ती स्वामी शक्ती अंगी बाणता अण्णा अंगी बाणता। भक्त संकट पडता त्यास तुम्हीच तारता। ओवाळू आरती अण्णा सद्गुरुनाथा स्वामी दीनाच्या नाथा। त्रिवार वंदन करुणी चरणी ठेवी तो माता। कापुराची वात ओवाळू तुझला समर्था ओवाळू तुझला। देह भाव अहंकार सजी जाळीला। दया क्षमा शांती या उजळल्या ज्योती समर्था उजळल्या ज्योती। स्वयं प्रकाश रूप तव देखी विमुक्ती। कापुराची वात ओवाळू तुझला समर्था ओवाळू तुझला। देह भाव अहंकार सजी जाळीला। हो स्वामी राया भक्त वत्सल करुणालया। देतो हात जोडूनिया भावे बंधुनिया पाया। या हो स्वामी राया ज्ञान दृष्टी भोगी फळ तुमच्या कृपेचे फळ। मूळ आधार सोज्वळ पापी पतित तराया। विराया हो स्वामी राया। जय राजाधिराज योगीराज महाराजा।
निश्चंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्यावधूत हे स्मर्तृगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्ती मत स्वामी सेवा. स्वामी भक्ती आणि स्वामी सेवाबद्दल मी खूप वेळा काही सांगितलंय. स्वामी भक्ती कशी करायची आणि स्वामी सेवा. दादा महाराजांनी काय सांगितलं, ಅವ್ರು ಏನು ಹೇಳಿದ್ರು ದಾದಾ ಮಹಾರಾಜು, ಸ್ವಾಮಿ ಭಕ್ತ ಎಲ್ಲರೂ ಇರ್ತಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಬಂದವರು ಸ್ವಾಮಿ ಭಕ್ತರಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಸೇವಾ, ಸ್ವಾಮಿ ಸೇವಾ, ಸೇವಾ ಯಾರು ಮಾಡ್ತಾರ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಅವರು ಸ್ವಾಮಿ ಸೇವೆಕರಿ. ಅವರೆಲ್ಲ ಭಕ್ತಿರೇತಾರ, ಆ ಭಕ್ತಿದಿಂದನೇ ಇಲ್ಲೇ ಸೇವಾ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಾರ. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಸ್ವಾಮಿ ಸೇವೆಕರಿ ಆಗ್ಬೇಕಂತ ಆಸೆ ಅದ ನಮ್ಮದು. ಸ್ವಾಮಿ ಸೇವಾ, ನೀವು ಯಾವುದೇ ಸೇವಾ ಇರಲಿ, ಇದೇ ಸೇವಾ ಮಾಡ್ಬೇಕು ಅದೇ ಸೇವಾ ಮಾಡ್ಬೇಕು ಹಾಗೇನಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಸೇವಾ ಭಾಳ ಇರ್ತದ. ಅದಕ್ಕೆ ಯಾರಿಗೆ ಸೇವಾ ಮಾಡ್ಬೇಕು ಅನ್ನಿಸ್ತದ ಅವರು ಲಘು ಸ್ವಲ್ಪ ಬರಬೇಕು. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र, दत्तात्रेय गुरुचरित्र अंದ್ರ ಭಾಳ पवित्र ग्रंथ अದ, पोथी. गुरुचरित्र हा खूप पवित्र ग्रंथ आहे. ते वाचण्यासाठी खूप नेम आहेत. ಅದು ಓದಬೇಕನ್ನೋದು ಭಾಳ ನಿತ್ಯ ನೇಮ ಭಾಳವ. ಅದಕ್ಕೆ ಅವು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಅನ್ಕ ಓದಂಗಿಲ್ಲ, ಗಂಡಸರು ಓದ್ತಾರ ಖರೆ. ಅದಕ್ಕೆ ಭಾಳ ನಿತ್ಯ ನೇಮ ಅವ. ಅದ್ರಾಗಿಂದ ಒಂದು ಸಣ್ಣ ಕಥೆ ಹೇಳ್ತೀನಿ. 18ನೇ अध्यायाದ್ದು ಒಂದು सारांश ಹೇಳ್ತೀನಿ. म्हणजे 18व्या अध्यायात काय आहे गुरुचरित्रामध्ये ते सांगते. तुम्हाला माहिती आहे, दत्त मागच्या वेळेस भाऊ आला होता, नमಣ್ಣ ಬಂದ ಏನು ಹೇಳಿದ, ದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಅವ್ರಿಗೆ ಅಂತಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ದೇವ್ರು ಏನಾಗ್ತದ, ಅವತಾರ ತಗೋತಾರ, ಅವತಾರ ಸಮಾಪ್ತಿ. ದತ್ತಾತ್ರೇಯಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಅವತಾರ ಸಮಾಪ್ತಿ ಇಲ್ಲ. दत्त आदमेले श्रीपाद श्रीवल्लभ. दत्ताचा अवतार झाल्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीपाद श्रीवल्लभ झाल्यानंतर नृसिंह सरस्वती. पहिला गुरुदेव दत्त, त्याच्यानंतर आदमेले श्रीपाद श्रीवल्लभ, ಅದಾದ್ಮೇಲೆ ನೃಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ, ಆಮೇಲೆ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ. ನಾವು ಅಂತೀವಿ ಎಲ್ಲದಕ್ಕ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಎಷ್ಟು ಅದಲ್ಲ, ಅವರು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ. ಅವ್ರ ಹೆಸರ ಮೇಲೇನೆ, ಅವ್ರ ಹೆಸರಿನಾಗೆ ಎಲ್ಲ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಅದ. 18ನೇ अध्यायದ ಒಂದು ಸಣ್ಣ ಕಥೆ ಹೇಳ್ತೀನಿ. 18वा अध्यायातली ನೀವು नरसोबावाडी ನೋಡಿರಬೇಕು. नरसोबावाडी ನೋಡಿರಬೇಕು. नरसोबावाडी बघितला असाल तुम्ही.
कृष्णा नदी आहे तिथं, कृष्णा नदी. नरसोबावाडीला नृसिंह सरस्वतीच्या पादुका आहेत. नृसिंह सरस्वती ते दत्ताचं म्हणजे कसं, दत्तंदेंग भिक्षुकी, ಭಿಕ್ಷಾ ಬೇಡುದು ಬೇರೆ ಭಿಕ್ಷುಕಿ ಬೇರೆ. ನೀವು ಭಿಕ್ಷಾ ಕೇಳಕ್ಕೆ ಬರ್ತಾರಲ್ಲ ಭಿಕಾರಿಯದು, ಅದು ಬೇರೆ, ಭಿಕ್ಷುಕಿ ಇರೋದು ಬೇರೆ. म्हणजे ಭಿಕ್ಷುಕಿ ಮಾಗಾಯ್चं ಮಾದುಕ್ರಿ ಅಂತಾರಲ್ಲ ನೀವು, ಅದು ಸಂಪ್ರದಾಯ ದತ್ತ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಚಾಲೂ ಮಾಡಿದ್ದದು. ಅವರಿಂದ ಇನ್ನ ನೀವು गाणगापूरಕ್ಕೆ ಹೋದ್ರೂ, अजून तुम्ही गाणगापूरला गेला तर अजून ते चालूच आहे. दुपारी बरोबर 12 वाजता ಆರತಿ, 12 ಗಂಟೆಗೆ ಆರತಿ ಇರ್ತದ. ಆರತಿ ಆದ್ಮೇಲೆ ಎಲ್ಲರೂ ಅಲ್ಲೇ ಭಿಕ್ಷಾ ಬೇಡುದಿರ್ತದ. ಭಿಕ್ಷುಕಿ ಒಂದು 5 ಮನಿ ನೀವು ಭಿಕ್ಷಾ ಅದೇ प्रसाद इरतात. तेच प्रसाद तुम्हाला मिळतो गाणगापूरमध्ये. हे संप्रदाय असंच चालू आहे. तर एक वेळा काय होतं, नृसिंह सरस्वती महाराज ಭಿಕ್ಷುಕಿला जातात. ಭಿಕ್ಷಾ ಕೇಳಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರ. ಒಂದು ಅಲ್ಲೇ ಹತ್ರ ಔದುಂಬರ್ ಊರದ, ಅದರ ಹತ್ರ ಒಂದು ಸಣ್ಣ ಹಳ್ಳಿ ಅದ. त्याच्याजवळ एक छोटंसं खेडेगाव. तिथं नवरा बायको एक ब्राह्मण ಕುಟುಂಬ ರಾहायचं. ಆ ಊರಾಗ ಒಂದು ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕುಟುಂಬ ಇರ್ತಿದ್ರು. ಭಾಳ ಬಡತನ ಇತ್ತು. ನೀವು ಪ್ರತಿಯೊಂದು ಕತಿ ಒಳಗೆ ಬಡ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಅಂತ ಕೇಳ್ತಿರ್ತೀರಲ್ಲ, ब्राह्मण हा गरीब. तर तो गरीब असतो ब्राह्मण. त्याचा ಉದರನಿರ್ವಾಹ म्हणजे ಅವ್ನು ದಿನ ತಿನ್ನೋದು, ಅವ್ನು ಹೆಂಗೆ ಹೊಟ್ಟಿದು ಏನಂದ್ರೆ, ಅವ್ ಮನಿ ಮುಂದೆ ಒಂದು घेवड्याचं वेल असतं. घेवडा म्हणजे ಅವರಿದು ಬಳ್ಳಿ ಇರ್ತದೆ. ಅದು ಅವರಿ ಬಳ್ಳಿ. ಅದು ತೆಗೆದು ಕುದಿಸಿ ಅದೇ ತಿಂತಿರ್ತಾರ ಅವ್ರ मन्याग. म्हणजे त्यांच्या घरात ते घेवड्याचा जो वेल असतो ना, तो वेल खूप मोठा पसरलेला असतो आणि त्या वेलातलं ते घेवडा काढून ते उकडून तेच खायचं. त्यांच्या जेवणाचं म्हणजे उदरनिर्वाहाचं काय साधन, तर ती वेल ಅವ್ರದ್ದು ದಿನದ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಹೊಟ್ಟಿದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಅದು ಬಳ್ಳಿ, ಅದು ಎಲ್ಲ ಕುದಿಸಿ ತಿನ್ನೋದು ಅದೇ ನಡೆದಿರ್ತದೆ. ಒಂದ್ಸಲ ಏನಾಗ್ತದ, ನೃಸಿಂಹ सरस्वती महाराज भिक्षुकीಗೆ ಬರ್ತಾರೆ. एक दिवस काय होतंय, ते ಭಿಕ್ಷಾ मागण्यासाठी येतात आपल्या ಶಿಷ್ಯಂಬರೋबर. ಶಿಷ್ಯನ ಜೋಡಿ ಬರ್ತಾರೆ. ಇವ್ರ ಮನ್ಯಾಗ ಏನು ಇರಂಗಿಲ್ಲ, ಅವ್ರ ಮನ್ಯಾಗ ಏನೂ ಇರಂಗಿಲ್ಲ, ಬಡತನ ಭಾಳ ಇರ್ತದ. ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರ, ಅದು कुदिसिद्ध ಏನು ಇರ್ತಾವಲ್ಲ ಅವರಿ, म्हणजे ते उकडलेले जे असतात घेवड्याचं, ते त्यांना ಭಿಕ್ಷಾमध्ये घालतात. ಅದು ಏನು ಇರ್ತದಲ್ಲ ಅವರಿ ಕುದಿಸೆ, ಅದು ಭಿಕ್ಷುಕಿ ಒಳಗೆ ಹಾಕ್ತಾರೆ. ಭಿಕ್ಷಾ ಒಳಗೆ ಹಾಕಿದ ಕೂಡಲೇ ಅವ್ರು ನೋಡ್ತಾರ, आशीर्वाद ಕೊಡ್ತಾರೆ. म्हणजे बघतात ते आणि आशीर्वाद देतात. फक्त ते घेवड्याच्या शेंगा जे उकडून ठेवलेले असतात त्याच्यावरच त्यांचं असतं, त्यामुळे तेच ಭಿಕ್ಷೆत घालतात. ಅದು ತಗೊಂಡು ಅವ್ರ ಶಿಷ್ಯನ ಜೋಡಿ ಹೊಂಟು ಬಿಡ್ತಾರೆ. तेव्हा काय सांगतात ते ಶಿಷ್ಯನ್ನ, ಅವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅವ್ರ ಶಿಷ್ಯಗ, ಅದೇನು ಬಳ್ಳಿ ಅದಲ್ಲ ಅದು ಕಿತ್ತು ಬಿಡ್ರಿ, ನೀವು ಕಿತ್ಕೊಂಡು ತಗೊಂಡ್ಬಿಡ್ರಿ. ಅವ ದೊಡ್ಡ ಭಕ್ತ ಇರ್ತಾನ, ಸ್ವಾಮಿ ಭಕ್ತ ಇರ್ತಾನ. ನೃಸಿಂಹ सरस्वती ಅಂದ್ರೆ ಗುರುನ್ ಭಕ್ತ ಇರ್ತಾನ. ಬಡ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಇದ್ರೂ ಭಕ್ತಿ ಭಾಳ ಇರ್ತದ, ಭಕ್ತಿ ವಿಶ್ವಾಸ ಭಾಳ ಇರ್ತದ. ಆ ಶಿಷ್ಯ ಹಿಂಗೆ ಹೇಳೋಣ ಅವ ನೋಡ್ತಾನ. ಶಿಷ್ಯ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ, ಎಲ್ಲ ಅದು ಕಿತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರ. ಆ बळी ಏನಿರ್ತದಲ್ಲ, म्हणजे ती जे घेवड्याची वेल असते, ते शिष्यांना सांगतात महाराज की ते उपटून घेऊन या. शिष्यंद्र ಏನಂತಾರ, गुरु आज्ञा. शिष्य काय म्हणतात, ही गुरु आज्ञा आहे आमची, त्यामुळे आम्ही ते घेऊन जातो, म्हणून ते काढून घेऊन जातात. म्हणजे ती वेल उपटतात. वेल उपटल्यावर त्याला खूप वाईट वाटतं. ಬ್ರಾಹ್ಮಣಿಗೆ ಭಾಳ ಕೆಟ್ಟ ಅನ್ನಿಸ್ತದ, ಅವ್ನ ಹೆಂಡತಿನೂ ಭಾಳ ಕೆಟ್ಟ ಅನ್ನಿಸ್ತದ. ಆಕೆ ಅಳ್ತಾ, तिला रडू येतं. ಇನ್ನು ನಾಳಿಂದ ನಮ್ದು ಹೆಂಗೆ ಹೊಟ್ಟಿದ गती ಏನು, आम्ही काय खायचं पोटाला, काही नाहीये. पण देवाची कृपा, महाराजांची कृपा अशी असती की ते बोलत नाहीत पण कृपा करतात. त्याचं उदाहरण त्यांनी कसं दिलं म्हटलं तर, त्यांनी काय सांगितलं, फक्त ವೇಲ್ ಕಾಡೂನ್ ಯೇ, ಅದು ಬಳ್ಳಿ ಏನದಲ್ಲ ತಗೊಂಡ್ ಬರ್ರಿ ಅಂತ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರ ಅವ್ರು. ಅಷ್ಟೇ ಅಂದು ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ.
ಅದು ಬಳ್ಳಿ ಕಿತ್ಕೊಂಡು ಹೋದ್ಮೇಲೆ ಆಕೆ ಹೆಂಡತಿ ಏನಂತಾಳ, ಆಕೆ ಬಾಯ್ಕೊ म्हणते आपण उद्यापासून आता काय खायचं, ನಾಳಿಂದ ನಾವು ಏನು ತಿನ್ನೋದು, ನಮ್ದು ಹೆಂಗಾಗೋದು. अವಾಗ अव गंड ಏನು ಹೇಳ್ತಾನ, म्हणजे तिचा नवरा काय म्हणतो, नको काळजी करू, महाराज काहीतरी व्यवस्था करतील, ऋषी सरस्वती महाराज काहीतरी आपली व्यवस्था करतीलच असं म्हणतात. तरी पण ती बायको ऐकत नाही. ती काय म्हणते, ಆಕೆ ಹೆಂಡತಿ ಕೇಳಂಗಿಲ್ಲ. ಆಕೆ ಏನಂತಾಳ, ನೀವು ಮಹಾರಾಜರು ಕೇಳ್ರಿ ಯಾಕೆ ಹಿಂಗೆ ಮಾಡಿದ್ರಂತ. ಅದಕ್ಕೆ ಅವೇನ ಹೆಂಡತಿ ಮಾತು ಮತ್ತೆ इटಗೋಬೇಕಲ್ಲ, बायकोचं थोडं तरी ऐकायला पाहिजे. म्हणून तो काय म्हणतो, ठीक आहे मी महाराजांना विचारून येतो ना, महाराज केळकोण बरते. म्हणून तो येतो नरसोबावाडीला येतो, नमस्कार करतो आणि महाराजांना विचारतो की तुम्ही हे आणलेली वेल ಇದು ನೀವು ನರಸೋಬಾಡಿಗೆ ಬರ್ತಾನ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾನ, ಆಮೇಲೆ ಏನು ಕೇಳ್ತಾನಂದ್ರೆ, ನೀವು ಇದು ಬಳ್ಳಿ ಕಿತ್ಕೊಂಡು ಬಂದಿರಿ, ಈಗ ನಮ್ದು ಹೆಂಗಾಗೋದು. महाराज ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾವು ಪೂರ್ತಿ ಅದು ಕಿತ್ತಿಲ್ಲ, पूर्ण आम्ही काढलेलं नाहीये, तर उद्या आम्ही येतो, ನಾಳೆ ನಾವು ಬರ್ತೀವಿ, ಅದೆಲ್ಲ बड्डी सकट ತೆಗಿಬೇಕು ನೀ, ಅಂದ್ರೆ ನಾವು ಬರ್ತೀವಿ. म्हणजे आम्ही येतो, तू ते मुळासकट काढायला पाहिजे ती वेल. गुरुची आज्ञा म्हटल्यावर तो हो म्हणतो, गुरु आज्ञा ಅಂದಮೇಲೆ ಹೂ ಅಂದ್ಬಿಡ್ತಾನ. दुसऱ्या दिवशी महाराजರು ಬರ್ತಾರೆ, ಋಷಿ ಸರಸ್ವತಿ ಮಹಾರಾಜರ ಶಿಷ್ಯನ ಜೋಡಿ ಬರ್ತಾರೆ. ಅವಾಗ ಹೇಳ್ತಾರೆ, ಇದು बळी ಎಲ್ಲ ತೆಗೆದ್ಬಿಡು, ಕಿತ್ತು ತೆगी, म्हणजे ती वेल पूर्ण मुळासकट काढून टाक. म्हटल्यावर तो म्हणतो, ठीक आहे महाराज आपली आज्ञा. म्हणून ते मुळासकट काढतो. काढल्याबरोबर खाली ते खोतात, म्हणजे ಅದು ಬಳಿ ಏನು ಪೂರ್ತಿ ಬಡ್ಡಿ ಸಕಟ್ ಏನು ಬರ್ತದಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ತೆಳಗ ಬಂಗಾರದ ಹಂಡೆ ಇರ್ತದೆ. ಒಂದು ಹಂಡೆ ಸಿಗ್ತದ, ಅದ್ರ ಪೂರ್ತಿ ಬಂಗಾರದ್ದು नाण्य इर्ताव. म्हणजे ते पूर्ण मुळासकट काढल्यावर त्याच्यामध्ये हंडा मिळतो आणि त्या हंडामध्ये पूर्ण सोन्याची नाणी असतात. तेव्हा त्यांना समजतं, ಅವಾಗ ಬ್ರಾಹ್ಮಣಗೆ ತಿಳಿತದ ಮಹಾರಾಜ್ ಯಾಕೆ ಹಿಂಗೆ ಮಾಡಿದ್ರು. ಅವ ಬರೇ ಅದು ಕಾಯಿ ತಿಂದನೇ ಕೂಡ್ತಿದ್ರು ಅವರು. ಖರೆ ಈಗ ಅವಂದು ಕೃಪಾ ಆದ್ಮೇಲೆ, महाराजರದ್ದು ಏನು ಕೃಪಾ ಆದ್ಮೇಲೆ ಅವನ परिस्थिती ಎಷ್ಟು बदलातो. म्हणजे त्याचं परिस्थितीत किती बदल झाला. कशामुळे, तर फक्त विश्वास आणि भक्ती. ಅವನ ತೆಗೆಂಗೆ ಇಲ್ಲ, ನಾ ಮಾಡಂಗೆ ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ मी काढणार नाही, माझं हेच पोटाचं साधन आहे, माझं उदरनिर्वाहाचं हेच साधन आहे, ಇದೇ ನನ್ನ ಹೊಟ್ಟಿಗೆ ಹಾಕ್ತದ, ನಾ ಅದೇ ತಿಂತೇನೆ ಅಂತ ಅಂದ ಹಠ ಹಿಡ್ದಿದ್ದಂದ್ರೆ ಅವಂದು ಮುಂದಿಂದು ಭವಿಷ್ಯ ಹೆಂಗಿರ್ತಿತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ಇದೇನಂದ್ರೆ भक्ती, विश्वास, गुरु ಮೇಲೆ ಇದ್ದದ್ದು विश्वास, गुरुवर असणारा हा विश्वासामुळे त्याची परिस्थिती पूर्ण बदलली. ಅದಕ್ಕೆ ಮಹಾರಾಜರು ಏನು ಮಾಡ್ತಾರ, ಗುರು ಏನು ನಮ್ಮ ಸಂಬಂಧ ಏನು ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಅದರ ನಾವು ಏನು विचार ಮಾಡ್ತೀವಿ, ಯಾಕೆ ಹಿಂಗೆ ಮಾಡಿದ್ರು, आपण असा विचार करतो ना, हे असं का केलं. खरे ಅದು गुरुन कृपा इರ್ತದೆ. ಅವ್ರು परीक्षा ನೋಡ್ತಾರೆ, परीक्षा बघतात, गुरु आपली परीक्षा खूप बघतात, पण त्यामध्ये आपण काय करतो ह्याचा विचार असतो. आणि पूर्ण आपल्याला आपण समर्पण आहोत की नाही, म्हणजे स्वामींच्या चरणी आपण समर्पण, पूर्ण भक्ती आहे का नाही आपली, पूर्ण विश्वास आणि श्रद्धा आहे का नाही, हे स्वामी पाहत असतात. म्हणून तुम्ही भक्ती ठेवा, श्रद्धा आणि विश्वास, ह्याच्यामुळे खूप तुम्हाला स्वामींची कृपा, गुरुची कृपा अगदी सहज होऊ शकते. हा छोटासा गुरुचरित्रामधील 18वा अध्याय छोटासा सांगितलं. फक्त काय त्याच्यामध्ये भक्ती आणि विश्वासाचं किती महत्व आहे. ಭಕ್ತಿ ಮತ್ತು ವಿಶ್ವಾಸದ ಎಷ್ಟು ಮಹತ್ವದ, ಅದರದಿಂದ ಏನು ಆಗಬಹುದು ಅಂತ ಮಾಡಿ ತೋರಿಸಿದ್ರು. ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿಗೆ ಸಮಾಪ್ತ ಮಾಡೋಣ. ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ್ ಕಿ ಜೈ. ಇದೇನು ಬಳ್ಳಿ ಅದಲ್ಲ, ಅಲ್ಲೇ ಸ್ವಯಂಭೂ ಮೂರ್ತಿ ಅದ, ಅಂದ್ರೆ ಈಶ್ವರ್ ಲಿಂಗ, ಅದಲ್ಲೇ ಲಿಂಗ ಪ್ರಕಟ ಆಗಿದ್ದದ. ನರಸೋಬಾಡಿಲಿಲ್ಲ, ಔದುಂಬರದಿಂದ ಅಮರೇಶ್ ಒಬ್ರು ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ವಂಶಜರು ಇದ್ದಾರೆ. ಇನ್ನ ಅವ್ರ ಮನ್ಯಾಗ ಅದು ಅವ್ರ ಮನ್ಯಾಗೆ ಅದ ಇದು.
ಅವ್ರ ಮನ್ಯಾಗಿದ್ದದ್ದು ಅದೆಲ್ಲ ಅಲ್ಲೇ ಬರ್ದದ್ದದ. ಆಮೇಲೆ ಅಲ್ಲೇ ಅವ್ರೇನ್ ಮಾಡ್ಯಾರಂದ್ರ ಅದೇನ್ ಬಳ್ಳಿ ತೆಗ್ದದ್ಲ ಅಲ್ಲೇ ಸ್ವಯಂಭೂ ಈಶ್ವರ ಲಿಂಗ ಪ್ರಕಟ ಆಗೈತೆ ಅಲ್ಲಿ. ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಯಂಭೂ ಲಿಂಗ ಅದ ಅಲ್ಲಿ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अण्णा महाराज की जय. श्री दादा महाराज की जय. राम 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 राम. उठते भी राम कहो, फिरते भी राम कहो, फिरते भी राम कहो, राम राम राम. उठते भी राम कहो, फिरते भी राम कहो, गिरते भी राम कहो, राम राम राम. राम 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 राम. राम 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 राम. बसने वाले राम जगत के स्वामी, ये अंतर्यामी. मैं तुझसे क्या मांगू, मैं तुझसे क्या मांगू. आशा बंधन तोड़ चुकी, तुझे पर सब कुछ छोड़ चुकी हूँ. आशा बंधन तोड़ चुकी, तुझे पर सब कुछ छोड़ चुकी हूँ. नाथ मेरे में जो कुछ सोचूं, नाथ मेरे में जो कुछ सोचूं. तू जाने तेरा काम जगत के स्वामी, ये अंतर्यामी. मैं तुझसे क्या मांगू. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुसाक्षात् परब्रह्मा, तस्मै श्री गुरवे नमः. शेज आता करुणागना, भक्तवत्सला श्री गुरु, भक्तवत्सला श्री गुरु. मानसा मनरमणा, आता सुखे निद्रा करा, स्वामी समर्था. सुमनांचे शेजे, सुमनांचे शेजे उनी निजावे आता.